हॅलो गाईस, तर आज आपण रानात आलेलो आहोत लसूण काढण्यासाठी. आमचा लसूण आता खूप मोठा झाला आहे, तर आम्ही लसूण काढणार आहे. पण त्याआधी रानात आले माझं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ही हरभरा केलेला आहे आम्ही. ते तसलं खाणं, हरभरा आणि भुईमुग खायला मला लय आवडतो. मी आलं की अगोदर तेच खात बसते. तर चला जावा आपण आता ते लसूण काढण्यासाठी. तर हे बघा, इथं आमची मम्मी लसूण काढत होती. तिचा थोडाफार लसूण झाला होता काढायचा. तर आता आम्ही पण थोडा लसूण काढू लागणार आहे. तर हे बघा, आमचा लसूण खूप छान, खूप सुंदर उगवलाय. तर हे बघा, आमचा लसूण काढायचं झाला. त्याच्यानंतर आम्ही आलो इथे नारळ बघायला. एवढे सुंदर आणि एवढे मोठे मोठे एवढे छान नारळ होते. मी आमच्या स्त्रीला म्हणलं मला नारळ काढून दे, पण तो म्हटला कवळे इथं आत्ताच नको, मला काढून दिलं नाही त्या माकडाने. हे बघा किती सुंदर नारळ आहे आणि खूप नारळ आले. तर आता आमचा लसूण वगैरे सगळं काढून झाले. आता आम्ही चाललो घरी, कारण आम्हाला पेंड्या बांधायच्या होत्या आणि मला आजच्याच दिवस सुट्टी आहे. त्याच्यामुळे मम्मी म्हटली आजच सगळं काम करून घेऊ. तर हे बघा, आमचा काढलेला लसूण इथं आणून टाकलेला आहे. तर इथं बघा, आमची मम्मी ही अशा पद्धतीने पेंड्या बांधत होती. पण आज मी मोबाईलवरती खूप छान पद्धत शिकले होते पेंड्या बांधायची. तर त्याच्यामध्ये ना ती अशी विणी घालत होते प्रत्येक पेंड्याची, म्हणजे नाही का, थांबा तुम्हाला मी दाखवते. हे असे असे करायचे. हे प्रत्येक लसूण आहे ना, फक्त याच्यामध्ये जोडत जोडत जायचं. आणि ही एवढी सुंदर पेंडी दिसते ना, शेवटी अशी संपूर्ण जुळवून आल्यावरती खूप सुंदर दिसते. आणि तिथं फक्त अशी अडकवायची, जेणेकरून तुमचा लसूण वगैरे खराब होणार नाही, लवकर सुकणार नाही. खूप छान वाटतं असं. तर मी थोड्या पेंड्या बांधल्या, खूप छान बांधल्या, पण मला आता खूप कंटाळा आला होता. त्याच्यामुळे हे बघा, हे लसूण आम्ही ह्याच्या पेंड्या खाली बांधले होते आम्ही. आणि याच्यामधला हा लसूण आहे ना, तो गावराने आणि बाकी सगळा हळीवे त्याच्यामधला. आणि आमच्या कुड्या खूप सुंदर झाल्या होत्या, खूप मोठ्या मोठ्या. आणि ते वरून सगळं कट करून ना तिथं श्रेणीवरती टाकलं होतं त्याच्यावरती. आणि अँगल केलता आम्ही हा लसणाच्या पेंड्या टाकण्यासाठी. तर चला मी अजून तुम्हाला दाखवते ह्यांच्या पेंड्या कुठपर्यंत आले ते बांधायच्या. हे बघा, इथं श्री पण बसला होता आता पेंड्या बांधायला. त्याने ही चालू केलं. तो जरा अशी आहे, प्रत्येक वेळेस येत नाही, त्याला लय बळबळ कसं तरी ओरडून बोलून आम्हाला आणायला लागतं इथं बाहेर. आता आलाय बळच. रानात तर आला सुद्धा नव्हता काढू लागायला आम्हाला. हो का, लगेच जांभळ्या द्यायला लागला. खूप खूप आळशी मुलगा आहे हा. आणि त्याची पद्धत तर बघा ना, एवढा वेळचं झाला आताशी 5 ते 6 नुसतं त्यांनी हातात घेतले ते कुडे. तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये हे बघा, असलं ते मम्मीने नाही बघितलं की हे असं काम करतो, जेणेकरून तो जुळवून पण घेत नाही आणि मग लगेच ते निसटून जातं. तर गाईस, तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला? आणि तुमचा भाऊ पण असाच आळशी आहे का? आम्हाला लाईक करून कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला, टाटा, बाय बाय.